पडली लागला हाताला लय गाण चिखल इकडे उगाच आलं वाटतंय मिझोरमला असलं गाण आहे ना हो काही तर पायाला बी लागलं। तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिवस आहे 50वा 50 झाली आपल्या। तर आज मिझोरम या राज्यात प्रवेश केलाय, आपल्या ट्रिपच्या 18व्या राज्यात प्रवेश केलाय मिझोरम। हॉर्न कसा वाजवतोय येड्या, पूर्ण रबडी मालाचा रस्ता आहे। 20च्या पुढे गाडी जाई नाही, 10 15 20 अशा स्पीडने गाडी चालवायला शकताय। फुल पाहिलेलं ट्रक आहे आणि मी घसायला असतो। रोड असा खराब आहे तिथे, या खड्ड्यातनं वरती चढवताना पलटीच झाला, डायरेक्ट उलटाच झालाय हे रोड। काय कळा नाही बाबा, नुसताच रोड केलाय का नाही काय माहिती यांनी, सगळा खराब रोड आहे आतापर्यंत। पडली लागला हाताला लय गाण चिखल इकडे उगाच आलं वाटतंय मिझोरमला असलं गाण आहे ना हो काही तर पायाला बी लागलं। आईच्या गावात इकडे पायाला भाजलं, गाडीचं पुढचं चाक पार जाम झालं होतं। चला मी तर आपलं मडगाड बिडगाड काढले आणि निघतोय। पार क्लच प्लेट गेली असेल त्याची गाडीची, इतकी पावळ लावली क्लच प्लेटनी। ती कपड्याची बघा काय हालत झाली, चपलाची काय हालत झाली। इकडे सगळं 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 शर्ट पीट सगळं चिखलाने बळले। इतका घाण रोड कुठंच पाहिला नाही मी आता जवळपास। मी नाही 22 राज्य फिरलोय आणि ह्या ट्रिप मध्ये मी 18 राज्य फिरलोय। 22 कसं 23 राज्य फिरलोय अख्ख्या देशातली, आणि ह्या ट्रिप मध्ये मी 18 राज्य फिरलोय। तर इतका खराब रोड कुठंच पाहिला नव्हता। हे बघा गाडी। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज दिवस आहे 50वा 50 झाली आपल्या। तर आज काल रात्री इथं थांबलो होतो। हे पंप इथं व्यवस्था चांगली होती, इथं राहण्यासाठी फळशी बिशी होती, स्लॅब होता त्यामुळे भिजलं नाही काय। तर आता निघतोय। आज आपण जाणार आहे मिझोरमला, आपल्या 18व्या राज्यात जाणार आहे, प्रवेश करणार आहे। तर निघतोय। तर 50 दिवस झालेत फायनली आज आपल्याला। तर लई दिवस झालेला का, इतक्या दिवस मी कधी घरापासून बाहेर थांबलो नव्हतं, तर आता थांबलोय। तर निघतोय आता। जरा इथं लेट झालंय कारण काय इथले पंप उशिरा उघडला आणि माझ्या बॅग आत होत्या, त्यामुळं उशीर झाला निघायला। 8 वाजल्या निघायला, नाही तर मी 6:30 वाजता निघतो। तर चला भेटूया पुढं काय करतोय बघूया। मेन म्हणजे हे हेल्मेटचं हे तुटलंय हे त्यामुळं काय जास्त व्हिडिओ काढता येत नाही। हे हेल्मेटला कॅमेरा लावला ना किती बी मिनिटाचा ब्लॉग करता येतो। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। तर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा। त्यातील दिवस आहे आज 50वा। तर 50 झाली 50 दिवस झाले मी घरी निघालेलो। तर 50व्या दिवशी आपण मिझोरम या राज्यात प्रवेश केलाय, आपल्या ट्रिपच्या 18व्या राज्यात प्रवेश केलाय मिझोरम। हॉर्न कसा वाजवतोय येड्या, कुणाला हॉर्न वाजवतोय शाने। कोण पुढं मागं नाही काय नाही, तसं हॉर्न वाजवतोय, पाठीमागचा ओव्हरटेक करतोय बहुतेक, गेला। तर आपण फायनली आपल्या ट्रिपच्या 18व्या राज्यात प्रवेश केलाय। घसा दुखतोय जरा, पण एकदम भारी वाटते 18व्या राज्यात। आता इथलं ही एक आणि पुढचं एक असं अजून एक राज्य राहिले, 2 अजून 4 दिवस लागतील। 4 दिवस फक्त इथं लागतील, इथनं बाहेर निघायला अजून 5 दिवस लागतील, अजून भरपूर टाइम लागणार आहे। मी चेक केलं तर इथनं त्या त्रिपुरापासून ओडिसा 2000 किलोमीटर आहे, 2000 किलोमीटर। चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। मला गाडीवर उतरायचं पण कंटाळा आलाय, त्यामुळे मी उतरलो नाही आता इथं। आणि हे मेन म्हणजे ही बॉर्डर ना CRPF च्या अंडर आहे। इथं काय त्यांचे राज्याचे पोलीस नव्हते, हे सगळे आर्मीच्या अंडरच होती। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। चला बाय बाय। संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस आहे आज 50वा। तर 50 झाली आपल्या ट्रिपमध्ये। तर 50व्या दिवशी आपण आपल्या ट्रिपच्या 18व्या राज्यात प्रवेश केलाय मिझोरम मध्ये। मिझोरम हे राज्य आता अजून एक राहिले त्रिपुरा, मग इथलं संपतेल 8 राज्य। आणि इथे येऊन मला एक नोटीस झालं की हे राज्य ना कोणत्याही राज्य पोलिसाच्या अंडर नाहीये, हे CRPFच्या अंडर आहे राज्य। आणि त्यामुळं एकदम भारी वाटलं इथं। तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण रबडी मालाचा रस्ता आहे। 20च्या पुढे गाडी जाई नाही, 10 15 20 अशा स्पीडने गाडी चालवायला लागते। इतका घाण रोड आहे। 2 भाऊ कुठं राहिले मित्रांनो, एक नंबर व्ह्यू आहे। नाथखोळा व्ह्यू आहे।
रोडची हालत बघू शकता. आता हा ट्रक आलाय, आता ट्रक कसा पार होतोय बघा. इतके घाण रोड आहेत ना. बस आहे बस. लय घाण रोड आहे तिथं. तर आता मी मिझोरम मध्ये आहे. तर पाहू शकता इथं इतकं रोड खराब आहेत ना, ट्रकच पलटी झालाय. जागा फुल पाहिलं ट्रक आहे. आता काय ते पिशवी आहेत पोचत पलटी झालाय. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. पाहू शकताय फुल पाहिलं ट्रक आहे. आणि मी कसा आलो असतो, रोड असा खराब आहे. इथं या खड्ड्यातनं वरती चढावताना पलटीच झाला, डायरेक्ट उलटाच झालाय. लय अवघड आहे. असा आमचा पासिंग ट्रक आहे. लय घाण रोड आहेत. इकडं फिरायला येणं अवघडच आहे. आणि असल्या मोठ्या गाड्या तर घेऊन येणं अवघडच आहे. ग्राउंड क्लिअरन्सच नाही आहे. ग्राउंड क्लिअरन्स असणाऱ्या गाड्या ते चालतात, आणि बिना ग्राउंड क्लिअरन्सवाल्या तर चालणारच नाही त्याला. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो, तर इथं थांबलो एक खाण्यासाठी. सकाळपासून काहीच व्हेजिटेरियन कुठंच हॉटेल भेटत नव्हतं. तर इथं थांबलो. इथं पुरी घेतली आणि इथं आपलं ही पॅकेट पुढं आहेत ना ते सोडलेत, आणि त्याच्याबरोबरच पुरी खातो. इथं मला दिसते का नाही काय माहिती. तर असं दिवस काढायला लागतात काही ना काही खाऊन. खूप तसं खाण्याचा हाल आहे तिकडं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. माझ्या मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आज 50वा आहे. तर 50 दिवस झाले मित्रांनो गहन निघालेलो. लई दिवस झाले. 50 मी 20 दिवसाच्या पेक्षा जास्त कधीच घरापासून लांब थांबलो नाही. त्यावेळेस 50 दिवस थांबलोय. तर तुम्हाला दाखवतो. एक नंबर व्ह्यू आहे इथं. रोड लय खराब आहेत मिझोरमचे, पण व्ह्यू एक नंबर आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो व्ह्यू. नाद खोळा व्ह्यू. हो, पाहू शकता तुम्ही. असं डोंगर आहे. आता दुःख आलंय. मगाशी एक नंबर ते गाव आहे, एक नंबर दिसत होतं. इकडं बघा डोंगर, दर्या बिर्या, आणि सुपारीची का कशाची झाड आहेत एक नंबर दिसतात. अशी नाद खोळा. हे कॅमेऱ्यात किती स्पष्ट दिसतंय ते माहित नाहीये, पण माझ्या डोळ्यांनी एक नंबर दिसतंय. नाद खोळा. तिकडं पण घर एकदम भारी दिसत होती मगाशी. आता दुःख आलं तिथं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. चला बाय बाय. हे रोड काय कळा नाही बाबा. दिसतात रोड केलाय का नाही काय माहिती यांनी. सगळा खराब रोड आहे. आतापर्यंत मी सकाळी निघलोय 8 वाजता. तर आतापर्यंत 100 किलोमीटर आलोय फक्त. 100 बी नसेल आलो, 90 आलोय. तर चला बघा, इतकं खराब रोड आहेत. लय खराब रोड आहे. बेकार झाल. चला जाऊ आपण चिखलात ढकलत. मित्रांनो, असलं गाणं अडकलोय ना. हे पाहू शकता. आता हर हर महादेव मित्रांनो. तर पूर्ण चाक जॅम झालंय गाडीचं. काय सांगायचं, लय घाण अवस्था झाली. मडगाड पूर्ण जाम झालंय. क्लच प्लेटनं पाय धुवून निघायला लागला. पुढचं चाकच फिरा नाही. आणि इतका घाण ही आहे ना, ते इथलं ही आहे ती पण वरडायला लागली. जल्दी काढ जल्दी. बाकी पाठीमाग गाड्या थांबल्यात. कितना दूर आहे सर लंबा. पडली, लागला हाताला. लय घाण चिखल आहे इकडं. उगच आलं वाटतंय मिझोरमला. असलं घाण आहे ना. हो काही तर पायाला बी लागलं. आईच्या गावात इकडं पायाला भाजलं. गाडीचं पुढचं चाक पार जाम झालं होतं. तसंच ढकलत आलं. क्लच प्लेट गेली असं वाटतं गाडीची. हाताला लागलंय, पायाला बी लागलंय. गाडी पडली. आता गाडीचं काय ते तुटलं असणार आहे. ते पाहू शकता. लय गिच रस्ता आहे सगळा. घाण. तिथं तर लय घाण होतं मित्रांनो. तर लय बेकार रोड आहे. हो का इथं लागलं हाताला. तिथं पायाला लागलं. इकडच्या पायाला सायलेन्सर भाजला. आणि इतका घाण रोड आहे ना. उगाच आले का वाटतंय मला इथं. लय बेकार. दुसऱ्यांदा एकदा गाडी जाम झाली फक्त, दुसऱ्यांदा पडली. पुढचं चाक जाम झाल्यामुळं हे झालं. आणि क्लच प्लेट पण करपाट वास यायला लागला. कारण पुढचं जाम असताना ढकलत होतं मी, कारण मागं ट्रॅफिक होतं. आगाग व्हायला लागली पायाची, हाताची. जिथं लागलंय तिथं काय करायचं काय सुचा नाही आता. मडगाड काढायचे का काय करावं काय कळा नाही मला. लय बेकार लागलं पायाला. इकडं भाजलं थोडं सायलेन्सर. आणि इकडं लागलं किरकोळ लागलंय, जास्त नाही लागलं. कातड्यातनं रक्त निघतंय फक्त. गाडीला बी लागलं. सगळी बैली चिखलानी. बॅग बिग सगळ्याच बैल्या. लय गांधराड आहे इकडं. उगच आलो मित्रांनो. आता मडगाड खोलतो आणि मग जातो. आता लागलंय ती लागलंय. आता काय नाही. मडगाड खोलतो आणि जातो. म्हणजे मडगाड जरी म्हणजे कुठं अडचण यायची नाही. किती चिखल असला ते गाडी अडकायची नाही. पडलो मेन मी म्हणजे मडगाडमुळंच, की चिखल अडकला
आणि ती पुढचा ब्रेक लागून राहिला, पुढचं चाक जाम झालं त्यामुळे पडलो मी. आणि मडगाड ओरिजिनल आहे त्यामुळे टिकलं नाही तर कधी उडलं असतं. आता मडगाड खोलतो आणि मडगाड बांधून नेतो. अंगाचे कपड्याची हालत लय बेकार होईल. पण मित्रांनो तर लागलं थोडंफार, पण पानं होतं माझ्याजवळ म्हणून आता मडगाड खोललंय आणि जातोय. ही मडगाड खोललंय कारण पानं वगैरे होतं माझ्याकडे सगळं, त्यामुळं मडगाड खोललंय. आता ही फ्री केलंय चाक, कारण पुढं अजून 4-5 किलोमीटर असंच चिखल आहे म्हणतात. तर काय सांगू शकत नाही. ही आर्मीवाले पोलीसवाले चांग चुंग चिंग क्या कहतात ती मला काय कळा नाही. थोडीफार हिंदी येते. बोला सर कितना दूर है और मिट्टी? 3 किलोमीटर होगा. 3 किलोमीटर होगा. तर चला, नाही एवढं लागलं नाहीये, काळजी नका करू. चला बाय बाय. चिखल होता आता मी पडल्यावर त्यांनी JCB फिरवली एकदा, त्यामुळे इथं ते कमी वाटतंय. नाही तर लय घाण चिखल होता. असं चिखलच आहे. तिकडं बघा पुढं JCB फिरवतंय ते अजून. तो का त्या भावाची बी गुतली गाडी, घाण जार गुतली, चाक जाम झालंय. इतका घाण रोड कस काय इतका काय माहित. नॅशनल हायवे आहे आता. त्यांची पाठीमागची चाकं गुततात, पुढच्या चाकाला क्लिअरन्स जास्त आहे, पाठीमागच्या चाकाला कमी आहे. ड्यूक दिसते ती. चला, मी तर आपलं मडगाड बिडगाड काढले आणि निघतोय. पार क्लच प्लेट गेली असेल त्याची गाडीची, इतकी पावळ लावली क्लच प्लेटनी ती गाडीच पडली. बघू आता एक मडगाड कसं बांधायचं काय कसं. पण नट वगैरे ठेवल्यात ह्याच्यात बॅगमध्ये, त्यासाठी टूल किट गरजेचं आहे, कधी पाहिजे तेव्हा उपयोगी येतं. आता ही सगळं मला भरावणार आहे बहुतेक. बघा मडगाड काढल्यावर अशी गाडी दिसती. लय घाण बॅग तर पाय चिखलानी. मेन म्हणजे या बॅगमुळं लागलं नाही गाडीला काय. ही बॅग होती त्यामुळं गाडी पडली, ती फक्त या बॅगमुळंच वाचली. नाही तर गाडी कुठं ते खायचटली असते. खुपडीला खायचटलं नाही काय नाही. इथं कपड्याची बघा काय हालत झाली, चपलाची काय हालत झाली. इकडं सगळं शर्ट पीट सगळं चिखलानी बळलंय. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा. लय घाण पडलं का पायातनं रक्त आलं, चिखलानीच ती जाम झालंय. आता हातातनं पण आला. आता काय करायचं ती कळा नाही मला. चला जाऊया आता. हातपाय धुतो कुठं तरी पुढे जाय ना पाहून. Tatangin mo, kung siya tatangin, kem hiber so kung siya ulo ma, tuan kem hile cer bebe la kon pui tengah nga, ta tuanin kata main road lawin, kung tezo काय त्याला. मित्रांनो हे सांगण्याचा प्रयत्न काय त्या चांग चुंग चुंग करून पण मला काही समजा नाही. तर क्या बोल रहे आप? हिंदी में बोल सकते हैं क्या? नहीं हिंदी नहीं है. ये दोनों को तो नहीं आ रही है इनकी. ये सर ने मेरे को मदद की गाड़ी पड़ने के बाद, उठा के ढकेल के इधर तक लाने के. चलो बाय बाय. चला बाय बाय. ओके चालू कर दिया. ये आप खुद दिख रहे हो ना, उसको पलटी कीजिए ना. चालू है ना. ओके ओके ओके. सर हाँ आगे जाके लीजिए वो JCB के पास जाके. आप उधर ही जा रहे हैं क्या? जाइए. मित्रांनो तो खूप खराब असा रोड है. या सरांनी मदद केली व्हिडिओ काढायला. JCB वाला है भाई मैं गिर गया यार, इसके लिए मेरे को मडगाड निकालना पड़ा. मालूम है क्या, जाम हो गया था पूरा. किधर में गिर गया? वो आगे इतना एक खेत में गाड़ी चला रहे उतना कीचड़ हो रहा था. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हे बघा कसला खराब रोड आहे. मित्रांनो बघू शकता किती घाण, इतका घाण रोड कुठंच पाहिला नाही मी. आता जवळपास मी नाही 22 राज्य फिरलोय आणि ह्या ट्रिप मध्ये मी 18 राज्य फिरलोय. 23 राज्य फिरलोय अख्ख्या देशातली आणि ह्या ट्रिप मध्ये मी 18 राज्य फिरलोय. तर इतका खराब रोड कुठंच पाहिला नव्हता. हे बघा गाडी
राडा बघा कसला होता. आपला मडगाड काढलाय म्हणून बुंग्या कुठं बी घुसायला लागलाय. बघा किती 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 ही झालाय चिखल. हाँ महाराष्ट्र से चल रहा हूँ भाई. कैसा लगा मेरे को इधर देख के महाराष्ट्र से? बाइक कैसी है अपनी? हे बघा खाली गाडीला दगड लागायचा. हाँ आप किधर से? यूपी से दिख रहे. गाडीची चाकं बघा कसली फिरतात. मित्रांनो तर हे JCB वाले पाहू शकताय. यूट्यूब स्वप्नील देवडे. स्वप्नील देवडे. स्वप्नील देवडे. ट्रक बघा कसा ट्रगल करतोय. इथनं मी जाऊ शकतोय कारण ही काढले पण पुढे जाऊन दगडी टाकल्यात म्हणतोय दाद्या. आता बघूया. लईच लांबी लाईन आहे. मित्रांनो नादखोळा लोकेशन आहे. पाहू शकताय तुम्ही. एक नंबर लोकेशन आहे. दिसतोय का मी? नादखोळा लोकेशन आहे. जाम लागलं असतं नाही एवढं लागलं. मग अशी पडलो जोरात. गाडीला पण नाही लागलं बॅगमुळं. त्यामुळं काय एवढं अडचण नाही. लोकेशन पाहून घ्या एक नंबर आहे. वाव. हर हर महादेव. मित्रांनो तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. तर ते दिवस 50 व्हायचं. 50व्या दिवशी लईच प्रॉब्लेम येतात. आतापर्यंत मी नाही 5 फिटायला दाखवलं. 5 कसं 5 पेक्षा जास्त. पण त्यातला प्रॉब्लेमच काय नाही का वाचते. मला कोण फिटर असेल तर त्यांनी सांगा नक्की प्रॉब्लेम काय आहे याचा. त्यांना विचारलं तर म्हणतात चेन तो ठीक आहे. चेन तो ठीक आहे एवढंच म्हणतात. बाकी काही नाही. चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा. नाही तर गाडी लावली. तर हे सर आहेत. यांनी मदत केली आपल्याला. इथंच ह्यांच्या ऑफिसमध्ये बॅग वगैरे ठेवल्यात. फक्त हे टेंट आणि स्लिपिंग बॅग आणि एक बाटली पाण्याची घेऊन त्यांनी तिथं ऑफिस आहे तिथं व्यवस्था केली माझी झोपण्याची. तर इथं खूप महाग होत्या रूम. तर यांनी मदत केली मग यांचे धन्यवाद. मग अशी खूप मोठा ग्रुप आला होता. आर्मीचे लोक बिग होते. ते त्यांच्या चर्चा झाली. मग त्यांनी मला तिथं राहण्याची सोय केली. तर चला जाऊया. मित्रांनो 50वा दिवस हा खूप टफ होता. तर 50व्या दिवशी पाहिलं तुम्ही कसलं गाडी पडली. कसले घाण रोड होते. तर मी मिझोरममध्ये एका ठिकाणी खूप महाग रूम होते. तर एका ठिकाणी एका गव्हर्नमेंट बिल्डिंगच्या वॉचमॅनला रिक्वेस्ट केली. तर त्यांनी मला एका ठिकाणी राहण्याची सोय केली टेंट लावण्याची. तर ह्याच्यापेक्षा चॅलेंजिंग दिवस हा 51वा आहे. तर 51व्या दिवशीचं पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि बेल घंटी दाबा. तर तुम्हाला तो व्हिडिओ पण दिसेल. आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. कारण तुमचा भाऊ खूप मेहनत करून इतक्या लांब गेला होता. चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.